काही गैरसमज खात्री केल्याशिवाय करून घेतो नका. आणि मी शेवटचं सांगतो राजसाहेब, आपण उठत नसतो, पाणी घेत नसतो, औषध घेत नसतो, उठत नसतो. मला पाहिजे सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी. आणि याबरोबर दुसरं सांगतो, फडणवीस साहेबांना संधी आहे मराठ्याकडून. 50-55% मराठा समाज या राज्यात एकटा. आणि त्यांनी काय सुरू केलं फडणवीस साहेबांनी, शिंदे करते उली 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 टोळकी. अरे त्याच कोणाचे टप्पूचा धरणं जवळ कवा तो फायदा होईल ना, पण मागणे करणार. म्हणून ही फडणवीस साहेबांना संधी येते. मला म्हणते राजकीय भाषा बोलून आज 12 दिवस झाले मी राजकीय भाषा बोलत नाही राहिली. 12 दिवस झाले पाडापाडी म्हणत नाही, उभा करायचे म्हणत नाही. आणि मी तुमच्या साक्षीनं कोणा सांगतो या समाजाच्या साक्षीनं, मला माझ्या समाजाला राजकारणाचे द्यायचं आणि आरक्षणासाठी एकत्र आले. आमचं हे आमचे लेकर मोठे करायचे. आता फडणवीस मध्ये राजकीय भाषा बोलतो केली बातमी, ते म्हणजे फायदा दुसऱ्याचा आहे. अरे तुम्ही द्या ना, तुमचा फायदा होईल ना. तुम्हाला द्यायचं नाही मग ते काय करते मराठी लोक, फायदा होईल ना तुमचा. पण लोकांना कळत नाही का कोणी फायदा केला, राजेने फायदा केला, लोकांना राजेने केला. कोणी फायदा केला की लोकांना वाटतं त्यांनी केला, लोक डोळे उघडले. त्यामुळे फडणवीस साहेबांना संधी आमच्या मागण्याची, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची 1-2 दिवसात हातात आता. आणि जर तुम्ही अंमलबजावणी नाही केल्या, आपल्या नावाने बोंबलायचं नाही, ओरडायचं नाही, कमून इतके कळले म्हणून ये घेऊन येणार नाही. मात्र मी जाहीर तुमच्यासाठी सांगतो, आमच्या अंमलबजावणी करा, राजकारण नावा गेले गेले तुमच्या राजकारण करा. पण नाही केलं की आपल्या नावाने ओरडायचं नाही, हे काय. आणि सगळे भाजपमध्ये मराठी सुद्धा फडणवीसला तोच देणारे की हो मराठ्यांचा मोठा पडलो निघाला, एवढंच मला म्हणायचं. आणि ओबीसी मराठा वाद नाहीये, प्रश्न चुकीचे विचारले. ओबीसी मराठा गावाखेड्यात हे नाटक कंपनी सारी नाटक कंपनी छगन भुजबळ एवढं आपले भारतीय उड्या, त्याला ओबीसी मराठा वाद नाही म्हणत, त्याला मस्ती म्हणतात ना. त्याला उत्तरांनी द्या मोठी मस्ती जास्त झाली, चालू द्या थोडे दिवस. त्याला टीआयडी जाती करायला लागला सध्या, तेव्हा मी मुद्दाम करायला लागला की 6 महिन्यांनी त्याचं नाव नाही घेतलं, पण त्याला बरीच मस्ती आली वाटतं. आता तेव्हा मराठीतून पुन्हा त्रास द्यायला लागला, बघा पक्षात द्या, आंदोलनात द्या, गोंदीच आहे. आता होता आम्ही त्याला चांगलं समजतो त्याला, पण तेवढी जरा तासायला आलाय चांगला तेवढी आता. त्यामुळं आपण सगळे शांत राहा. मी आहे, मी ज्या ज्यावेळेस आई म्हणलो, त्या ज्यावेळेस तुमचा झालेला त्रास होता बदला घे म्हणलं, त्यावेळेस घेतलेला आहे मराठ्यात चांगली खात्री. शांत राहा, सगळे उगम लांबून जा, लांबून एकदा मिळूस कर. आणि शेवटचं सांगतो, आमची अंमलबजावणी फडणवीस साहेब करा. एक शब्द बोलत नाही, मला काही देणं घेत नाही त्या राजकारणात. नाही दिलं माझ्या नावानंतर कोकणात 24ला मराठ्याचे पूर्ण बेकारी दोघं नसते. आता काळजी घ्या. एकच लक्ष मला वाटायचं तर संभाजीराजे यांनी देखील संवाद साधलेला आहे. छगन भुजबळ म्हणजे नाटक कंपनी असं जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना म्हटलेलं आहे. संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.